नमस्कार, मी सुचेता ढेबरी. जीए चॅनलमध्ये जीए प्रेमी रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. जीए कुलकर्णी यांच्या गूढ अद्भुत भावविश्वातून अवतरलेली, विलक्षण रूपक ल्यालेल्या भाषाशैलीनं सजलेली गुलाम ही कथा मी आपल्यापुढे वाचणार आहे. ही कथा त्यांच्या काजळमाया ह्या कथासंग्रहातून घेतली आहे. पॉप्युलर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. आपण या कथेचा आस्वाद घ्या. कथेला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अभिप्राय, मतं, सूचना द्यायला विसरू नका. चला तर मग ऐकूया गुलाम. एखाद्या मृत जनावराच्या सडत चाललेल्या आतड्यात पुढं सरकत जावं, त्याप्रमाणे त्या कुंद अरुंद गल्ल्यांतून भटकत असता मुसाफिराचे पाय पिंजून गेले. एक एक धागा गुंतवणीतून निराळा करावा, त्याप्रमाणे त्याने एक एक रस्ता संपवला होता. पण एवढ्या भटकण्यानंतर देखील एमराच्या ठिकाणाचा पत्ता नव्हता. तो चौकशीसाठी थांबताच सैलसर पायघोळ पोशाखातील काळी कभिन्न माणसं अदबीने कमरेपर्यंत लवत व नम्रपणे थांबत, पण त्याने एमराचे नाव काढताच ती एकदम ताठर होत व बाजूला हात दाखवत तिरस्काराने थुंकत. एका मागोमाग गल्ल्या संपल्या व मुसाफिर आता वाडीच्या वेशीजवळ आला. तेथील खुरट्या काटेरी झुडपांच्या पलीकडे आता फक्त जळजळीत अमर्याद वाळवंट आणि त्यातच कोठेतरी जळत असलेले क्षितिज याखेरीज काहीही नव्हते. वाडीत हिंडताना चिरा पडल्याप्रमाणे वाटणाऱ्या वाटांवर तापलेला अंधार तुकड्या तुकड्यांनी पसरला होता व प्रेतांच्या ताठर बोटांप्रमाणे वाटणाऱ्या उभट घरांच्या गुंतवणीत सलग प्रकाश क्वचितच खाली सरकत होता. पण या वेशीपलीकडे मात्र अंधाराला पाऊलभर देखील जागा नाही. आता तेथे पूर्ण उघड्या डोळ्यांची नजर देखील साहून न घेणारा उद्धट सूर्यप्रकाश आणि त्याचा सतत निशब्द स्फोट होत असल्याप्रमाणे वाटणारे वाळूचे अणूसारखे अनंत तापलेले कण. आपला हात कोणीतरी अचानक धरताच मुसाफिर एकदम दचकला, बाजूला सरकला. त्याची भीती पाहून कोणीतरी वेडगळपणे हसले. त्याच्या शेजारी एक कुबडा उभा होता. तो एखाद्या मुला एवढा उंच होता, पण त्याचा चेहरा अतिशय आकसून सुरकतून जुन्या जर्दाळूसारखा झाला होता आणि त्याची विरळ लांब दाढी गुडघ्यापर्यंत लोंबत होती. तो अतिकुरूप खुजा माणूस पाहून मुसाफिराला विलक्षण संताप आला व त्याला एकदम लाथेने ठोकरावे असे त्याला वाटले. पण कुबडा काहीतरी दाखवत आहे हे पाहून त्याने तिकडे नजर वळवली. वेशीपाशी आता एकच घर राहिले होते. त्याच्या दरवाजा नसलेल्या प्रचंड कोनाड्यासारख्या चौकोनात एक धिप्पाड माणूस कमरेवर हात ठेवून उभा होता व त्यांच्याकडेच पाहत होता. त्याच्या मागे घरातील अंधार होता, परंतु बाहेरचे जग उन्हानं पेटले असतानाही त्यात लावलेला मंद दिवा मुसाफिराला या ठिकाणाहून देखील दिसत होता. मुसाफिराला नवी आशा वाटली व तो त्या घराजवळ आला. त्याच्याबरोबर कुबडा देखील उडती पावले टाकत धावू लागला. त्या दर हालचालीने आतील सारी सैल हाडे खळखळत असल्याप्रमाणे तो मध्येच बावळटपणे ओलसर हसत होता. मुसाफिर घरापाशी आला तेव्हा तेथे उभ्या असलेल्या माणसानं बाजूला न सरकता विचारले, "तू एमराची चौकशी करत होतास?" मुसाफिराने किंचित आश्चर्याने मान हलवली व म्हटले, "तुला कसं समजलं?" त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत त्या माणसाने आत हात दाखवला व म्हटलं, "आत ये, मीच एमरा आहे." आत जावं की नाही याचा विचार करत मुसाफिर क्षणभर रेंगाळला. एमराचा चेहरा काळ्या पांढऱ्या कातड्यांचे तुकडे जोडून केल्यासारखा होता व त्यामुळे तो सदैव अरुंद गल्ल्यातील घरांच्या वळचणीखाली उभा असल्याप्रमाणे दिसत होता. पण याच एमराचा शोध करत मुसाफिर कितीतरी मैल आडवाटेने आला होता. त्याच्या मनाची अनिश्चितता नाहीशी झाली व तो झटकन पुढे होऊन आत आला.
आत खाली अंथरलेल्या गालिच्यावर बसल्यानंतर मुसाफिराला समोरील दृश्य जास्त स्पष्ट दिसू लागले. आत अंधार दाटला होता, पण टांगलेल्या जाळीदार शामदानाच्या प्रकाशामुळे तो बाहेरून वाटे तेवढा गडद नव्हता. खोलीचा अगदी दुसरा भाग मात्र अगदी गुहेसारखा भासत होता. तेथे अंधारच गोठून ठेवल्याप्रमाणे 2 माणसे निश्चल बसली होती. त्यांच्या मुडपलेल्या पायांवर रुंद पात्यांचे राक्षसी कोयते होते व मधून मधून शामदानाच्या प्रकाशाची रेषा त्यांच्या धारेवरून मंदपणे सरकत होती. एमरा आत आला व एका भिंतीला पूर्णपणे पसरलेल्या ओट्यावर बसला. कुबडा देखील खेकड्याप्रमाणे वर चढला आणि अगदी शामदानाजवळ बसला. त्या ठिकाणी पांढऱ्या कापडाचे पुष्कळसे तुकडे पडले होते. कुबड्याने त्यातील एक तुकडा उचलला व एका रंगीत खडूने तो त्याच्यावर भराभर रेघोट्या ओढू लागला. तू कुठून आलास? एमराकडेच तुझं काय काम आहे? एमराने विचारले. वर न पाहताच कुबडा खडखडीत हसला व म्हणाला, अल मक्तूब मक्तूब, जे लिहिले आहे ते लिहिले आहे. अल मक्तूब मक्तूब. मुसाफिराने ते शब्द आपल्या प्रवासात 1000दा तरी ऐकले असतील. वाळवंटाला एकच वाक्य उच्चारायला येत असल्याप्रमाणे त्याच्यात विरळ विखुरलेल्या प्रत्येक गावात, वाडीत हेच शब्द एखाद्या मंत्राच्या जपाप्रमाणे ऐकू येत. अल मक्तूब मक्तूब, जे लिहिले आहे ते लिहिले आहे. विंगाझीच्या उंट बाजारात खजूर आणि हस्तिदंत घेऊन जाणारे कारवान जेथे अनेक शतके एकत्र होत आले, त्या अल हकच्या विस्तीर्ण पटांगणावर हापशी गुलामांची पेठ असलेल्या कोरफ्युराच्या तटबंदीच्या सावलीत घडीघडीला कोणीतरी चेहरा लांब करी, हात उडवी किंवा डोळा फिरवी आणि मग अनिवार्यपणे शब्द ऐकू येत, अल मक्तूब मक्तूब. कारवान निघाला असता नेमका त्याच वेळी एखादी सांड व्याली. नगद नाणी मोजून घेतलेला डोंगराच्या कड्यासारखा वाटणारा धिप्पाड गुलाम अकस्मात एखाद्या मच्छरासारखा मेला. 5 फूट लांबीचा दुर्मिळ हस्तिदंत उंट उधळल्यामुळे खाली पडून फुटला किंवा भर वाळवंटात दुरून येणाऱ्या बंदूकवाल्या बेदुईन सैतानांचा दरोडा पडला, तर हे सारे का घडले हे न समजल्यामुळे गोंधळलेला मनुष्य एकच वाक्य उच्चारून सारे सहन करत असे, अल मक्तूब मक्तूब. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, त्याचे शब्द म्हणजे वाळूवरील फक्त रिकामे वारे आहेत, एमरा मुसाफिराला म्हणाला. मुसाफिराने नाहीतरी कुबड्याकडे दुर्लक्षच केले होते. घरात आत अंधार असला तरी एखाद्या जनावराच्या तोंडात बसल्याप्रमाणे ओलसर थंड वाटत होती. त्याने सहजपणे पाय सैल केले व तो म्हणाला, मी शेकडो मैलांवरून भटकत आलो आहे. माझा देश इथून 1000 कोसांवर आहे. तो अतिशय घरंदाज आहे व त्याला अनेक शतकांची कुलीनता आहे. इतर माणसं फक्त आयुधच म्हणून दगड वापरत असता आम्ही त्यावर देखण्या आकृती कोरल्या, अक्षर खोदली. इतर माणसं जनावरांची शिकार करताना केवळ ओरडण्यासाठीच आवाजाचा उपयोग करत असता आमच्या कवींनी सागरांची गर्जित गायली, सौंदर्य स्तोत्र लिहिली. तिथलं आभाळ वितळलेल्या नीलमण्यासारखं आहे आणि तिथल्या एखाद्या घरात सूर्यप्रकाशाचा कवडसा उतरला तर त्यात अणुरेणू दिसणार नाहीत. माझ्या त्या देशात संगमरवरी सुबक खांबांची अनेक मंदिरं आहेत. तिथल्या आरसपानी तलावात हंस पोहतात आणि तिथल्या स्त्रिया सुरेल संगीतासह नृत्य करत असता त्यांच्या पावलाखाली कमळ ठेवलं तर त्याच्या पाकळ्या दुमडणार नाहीत. पण मी खूप भटकलो आहे. बर्फाच्या प्रदेशात राहून मी देवमाशांचं अंग चिरलं आहे.
कुत्र्यावर बसून पाखरांची शिकार करणाऱ्या ठेंगू लोकांच्या प्रदेशात मी अजगराचे तुकडे खाऊन भूक भागवली आहे. माझ्या पावलाला जमीन चिकटून राहतच नाही. पण यात तुला काय प्राप्त होणार आहे? एमराने विचारले. तुझा परिस्तानासारखा देश सोडून तू या रखरखीत वाळवंटात का आलास? खरंच का आला होता आपला मुसाफिर वाळवंटात? ऐकूया आपण कथेच्या दुसऱ्या भागात. धन्यवाद.